हा एक सेल्फी पॉइंट थांब देते तसंच थांब रे इकडे तिकडे बघ. नमस्कार मित्रांनो, तर लास्ट वीकला होतो पनवेलमध्ये, त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही आणि आज आलो आहे आम्ही गावी. सकाळी 11 वाजता चालू आहे आणि आत्ता आम्ही सगळे चालत फिराय. तर आज कोण कोण आहे ते दाखवतो पहिले आणि कुठे चालू आहे ते नंतर. तर ती तिथे गाडी आहे, भाऊजी आहेत, भाऊजींचे मित्र आहेत, ती बायवर चालली आणि निर्भय ते फणस आणि आंबे दाखवत आहेत. ते आमचे भाऊजी. हाय गाईस, हा फणस आणि हापूस आंबे. आंबे कुठून आणला? ते पण कच्चे आहेत. तर आता आम्ही सगळे गाडीत येऊन बसलोय आणि आता आपण निघूया. तर आता कुठे जाणार आहोत ते डेस्टिनेशन पोहोचल्यावर दाखवेनच. सध्या आपण जाऊ. गणपती बाप्पा. बाबा एसटीचा दरवाजा आपटला. यो पार्टी बसली मस्त. तर एक एक इंट्रोडक्शन करू. निर्भय माहिती आहे, ही बाय पाटी जिज्ञा बसली आहे आणि आमचे भाऊजी. त्याच्यानंतर त्या पाठी बसलाय श्रीकांत, त्याच्या पाठी बसलाय आझाद आणि त्या साईडला बसलाय प्रमोद आणि आपली गाडी चालवतोय मयूर. सारथी रथाची सारथी आजच्या दिवसाचे सर्पमित्र आहे. तर मला आता जसं माहित पडलंय मयूर आमचा सर्पमित्र आहे आणि तो म्हणजे जे आपल्या घराच्या आसपासचे साप असतात ना त्यांना पकडून सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडले जातात, म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्रास व्हायला नको आणि लोकांनाही त्रास व्हायला नको. जर इतक्या लांब येणार नाहीत ना कुठे. जर आपल्या नियर बाय तुम्ही असाल मीन्स पनवेल उरण, जर तुम्हाला साप कुठे आढळल्यास किंवा दिसल्यास, जर त्याची म्हणजे तुम्हाला जर सुरक्षित वाटत नसेल आणि सुखरूप सुटका जर करायची असेल तर नक्की तुम्ही या दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा, ते नक्कीच पोचेल किंवा त्याचा जो साथीदार असेल तोही पोचेल. तर आत्ताच आपली लालपरी आलेली आहे राजापूरवरून देवाचे गोठणे. आता ही चालली खाली देवाचे गोठण्यात, म्हणजे गाव हेच आहे, चालली जाता देवी. तर आता आपण गोठण्यातून बाहेर पडलोय आणि आता आपण धाऊलवाडीच्या रोडवर आहोत. आता धाऊलवाडीतून आपण जाणार आहोत जैतापूरला आणि
जैतापूरच्या ब्रिजवरून पुढे जाणार आहोत कोंबे येथे. तर जवळपास आम्ही 60 किलोमीटरचा प्रवास करून देवगड येथे आलो आहे आणि सध्या पाहू शकता पेट्रोल पंपवर आहोत. तर खरं तर आम्ही CNG भरण्यासाठी आलो आहे, कारण की एक मात्र असं जवळचं CNG पंप दिसला आम्हाला, जिथून आम्हाला कणकवली कुणकेश्वरला जाता येईल. त्यामुळे आम्ही इथे CNG भरतो आणि पुढचा प्रवासला निघतो. तर थोडा विश्रांती घेतो इथे, थोडी गाडीसुद्धा थंड होईल आणि CNG सुद्धा भरून हालत बघा. हाय काय आला वाक वाक केलीस उलटी? शी उलटी केलीस? नाही ना, मग बाई झोपली आहे. माई झोपली. बाब्या ए बाब्या बाब्या चल आपण पोहोचलो समुद्रावर. झोपली आराम करू आता आमचा CNG टाइम. ड्रायव्हर पण दमलाय आमचा.
सर्पमित्र. तर आपलं फ्यूल भरून झालेलं आहे. आता आपण निघूया. पहिले कुठे जायचं आपल्याला भाऊजी? भाऊजी भाऊजी पहिलं कुठे जायचंय? आपण जाऊ कुणकेश्वरला. कुणकेश्वरला जाऊया. नंतर देवगड. नंतर देवगड. देवगड बीच ना. पवन चक्की गार्डन. मग जसं तर भाऊजीने सांगितलं पहिले कुणकेश्वर करायचंय आणि मग देवगड. चला जाऊया आपण पुढे. तर पाठीमागे बघू शकता जी मातीमुळे येत नाही झाडांचे हिरवा कलर आहे ना, एकदम विंटेज रेड कलर झालाय पूर्णपणे. एक नंबर वाटतं ती झाडं. आणि समोर आहे बीच. तर पहिली झाडं दाखवतो मग बीचवर जाऊया. काय झाड आहेत. वरचा कलर बघा आणि खाली कलर बघा. तर आपल्याला जायचं होतं कुणकेश्वरला आणि नंतर त्या साईडला देवगड. पण सध्या वाळू आणि समुद्राच्या लाटा बघून आहे ना, सगळ्यांना वाटलं एक हॉट घ्यावा म्हणून आम्ही सगळेजण इथे येऊन थांबलोय आणि समुद्राचा आनंद घेतोय. आणि सगळ्यात फेमस पॉइंट जो समुद्रातून बऱ्याच वेळा रीलमध्ये पाहिला असेल तुम्ही की तो समुद्र दिसतो आणि वरती गाडी जाते, तो पॉइंट इकडे. वेट अ मोमेंट. तर तो तिकडे देवगड आहे, तो तिकडे कुणकेश्वर. त्याच्या अगोदर तो लागतो तो पॉइंट, फेमस पॉइंट. तर लिटरली आहे ना, ह्या बीचवर जास्त काही लोक आहेतच नाही. जास्त काय म्हटल्यापेक्षा तिकडे एक कुठलं तरी ग्रुप दिसतोय आणि इकडे पाठीमागे आमचा ग्रुप. बस दोनच ग्रुप आहेत, बाकी कोणच नाही आहे. पूर्ण बीचवर कोणच नाही. लिटरली असा बीच कुठे भेटत नाही बघायला. सफेद वाळू, खुला समुद्र आणि ऊन. मेन ऊन आहे त्याच्यामुळे मी लोक नसते. मस्त वाटते. बाब्या काय करतो तू? कशाला खड्डा पडतो? पाणी आल्यामुळे खड्डा पडायचा असतो काय? पण भिजायचं आहे हा. तो बघ दोन आलं बघ. ए बाब्या गंदा झाला बघ तू. पॅन्टू बघ, पॅन्टू बघ तुझी खराब झाली. आता उद्या नंतर कप्त घालीन बघ. पल्ला तू छी मागल्या गंद्या झाला तू गंद्या.
तर आता आपण आहे ना या बीचवरनं निघतोय आपल्या डेस्टिनेशनकडे कुणकेश्वरला. तर आता आपण आलो आहे कुणकेश्वरला. आता जिथे गाडी पण पार्क केली ना त्याच्या समोरच शिवाचं एक मंदिर आहे. मंदिर टाइप मेन स्ट्रक्चर आहे, मूर्ती आहे ती दाखवतो. तर सध्या आपण देवळात आहोत कुणकेश्वरच्या. आपण एक एक करून देऊळ बघू, बाहेरचा परिसर बघू. पहिला परिसर बघू आणि मग आतमध्ये देवळात जाऊ. हे समोरचं मुख्य मंदिर आहे आणि हे आजूबाजूला छोटी छोटी मंदिर आहे. चला बघूया एक एक. तर आता दर्शन झालं आपलं कुणकेश्वराचं आणि समोर पाहतो तो कुणकेश्वरचा बीच. तर हे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि समोर नारू नीलकंठ अमात्यांची समाधी आणि त्याच्या मंदिराच्या समोर गणपतीचं मंदिर आहे, नारायणाचं मंदिर आहे आणि मांडलिक मंदिर आहे. तर एक एक करून आपण दर्शन घेऊया. पहिले जाऊया गणपती मंदिराकडे. नारायणाची मूर्ती आहे, सुबक कामगिरी केलेली आहे. हे आहे भैरवनाथाचं मंदिर. एकदम नॉर्मल छोटा दरवाजा आहे. दर्शन घेतो. भैरवनाथाच्या देवाच्या बाजूला छोटी छोटी देव आहेत. भैरवनाथचं मंदिर आहे ना, ह्याच्या समोरच मेन एंट्रन्स आहे ज्याच्यावर रेखीव असं चिऱ्याचं काम केलेलं आहे. सोबत दोन्ही बाजूला गणपतींच्या सुंदर अशा मूर्ती आहेत. समुद्र किनारा आहोटीच्या वेळी दगडांवरील असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचं दर्शन घेता येईल. अनफॉर्च्युनेटली आता आहोटी नाही आहे, भरती चालू झाली, त्यामुळे आपल्याला तिकडे जाता येणार नाही. तर आता आपण जाऊया आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन
देवगडकडे. तर हे एक असं काय होतं मंदिर हे तुम्हाला दाखवलंय. एक मंदिर आहे समोरचं जे मेन एंट्रन्सच्या इथे आहे त्या साईडच्या जिथून आपण आलो ते घेतो आणि मग आपण टेस्ट निघूया. कुणकेश्वराचं मंदिराच्या डाव्या साईडला जोगेश्वरी मातेचं देऊळ आहे. तर पुजारी गारण घालतात त्याच्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही. ठीक आहे. तर इथे एक उत्तम सोय केली आहे जी म्हणजे पाण्याची. पाठी बघू शकतो तिथे फिल्टर आणि कूलर लावलेला आहे. सेम एक मेन एंट्रन्स आहे ना तिथे सुद्धा आहे. तर आपण तिथून पाण्याची बाटल्या आपल्याला भरून घेतल्यात. आता आपण जाऊया पुढे. तर आजची आपली गाडी ही सगळेजण आपली वाट बघतात कारण की मी व्हिडिओ शूटला भरपूर वेळ लावला आहे. प्रसादी पण काय घेतली नाही या लोकांनी. विचारूया. बाय प्रसाद घेतलीस? आता आपण खाली आलोय. चढण चढवायची एकदम खतरनाक आहे. सुरेश नाही तर मोहम्मद दुरीच आहे तो. चढली खतरनाक आहे. त्याच्या पुढचा सीन आहे ना एक नंबर सीन आहे. तुम्हाला कॅप्चर करायचा आहे बघा. तर आता आपल्याला थोड्या वेळात तिकडे जायचं पवनचक्कीची. इथून दिसायचं जवळ तिथं जाऊन समजेल किती मोठे आहेत ते. कसल्या मोठ्या पवनचक्क्या आहेत. त्याचाच पैसा भेटतोय. तर फायनली आपण येऊन पोहोचलोय पवनचक्क्यांच्या इथे. पाहू शकता कसल्या मोठ्या आहेत आणि आवाज त्यांचा किती एनर्जी जनरेट करत असतील ते. 1 2 3 4 5 6 जवळजवळ 6 आहेत. सो फायनली आपण येऊन पोहोचलो आता देवगडच्या पवनचक्कीच्या येथील गार्डन मध्ये. गार्डन तिकडे पाठीमागे आहे पण इथे झिपलाईन आहे ती बघतो तुम्ही. बघूया काय. सो ही झिपलाईन आहे. स्टार्टिंग पॉईंट इथे आहे आणि तो एंडिंग पॉईंट तिकडे आहे.
तर इकडे खाण्याची वेगवेगळी दुकानं आहेत आणि ह्या साईडला आहे समुद्र किनारा. आणि हे आहे मुख्य द्वार. आणि ते काही सूचना दिल्या पहिले त्यावर. उद्यान सकाळी 7 ते 8 पर्यंत खुले असेल. उद्यान स्वच्छता राखावी, पोळी फळी धुवू नये, बेशिस्त वर्तन करू नये, पाळीव प्राणी घेऊन जाणे सक्ता मनाई आहे, वाढदिवस साजरे करू नये, नगरपंचायत परवानगीशिवाय शूटिंग करू नये. मद्यपान हां आम्ही ब्लॉग करू. तर आपण गार्डनमध्ये एंटर होतो ना, समोरच लॉन आहे, पूर्ण लॉन. तर इथे लिहिलं आहे लॉनमध्ये जाण्यास प्रवेश निषिद्ध. लॉनमध्ये जाऊ शकत नाही, परंतु या साईडला बसायला जागा आहे. आणि राईट साईडला शंभू महादेव. का पवन चक्की दिसते इथून यार. तर इथून शंभू महादेव पाठची बाजून दिसत आहेत. काय तिकडून फोटो काढायला गेलेलो, पण त्या लेडीज मध्येच येतात आणि त्यांना विचारल्याशिवाय काढणं चुकीचं आहे, त्यामुळे ठेवली तशीच. सो बाकी सगळ्यांचा व्हिडिओ शूट फोटोशूट चालू आहे पाठीमागे. तर आम्ही तो बाकीचा जो भाग राहिला तो आता फिरून घेतो. तर या पवन चक्क्या आहेत, त्यांचा आवाज काय येतोय. तर ही बसण्यासाठी जागा केलेली आहे. टॉयलेट्स तिकडे आहेत. हा एक सेल्फी पॉइंट केलेला आहे. आणि सूर्याचा जो प्रतिबिंब दिसतोय ना, एक नंबर दिसतोय खाली यार. तर आता आपला सेल्फी पॉइंट वरनं आता पुढे जाऊया या साईड मध्ये. तर इथे आपला शेतकरी राजा आहे. तर इथून काय समुद्र दिसतोय, जसा वरून दिसतो तसंच दिसतोय. सो इथला रस्ता बंद आहे. सो इथूनच आपल्याला रिटर्न जावं लागेल. तात्पूर्वी आपण इथून वरती जाऊ. वेट
तर इथून भास होतो महादेव आपल्या वरतीच आहे. सो हा व्हिडिओ इथे एंड करूया आपण. आता इथून आम्हाला रिटर्न जायचं आहे साखरात आत्याकडे. त्यानंतर मग जर मध्ये कुठे जाता आलं तर जाऊ. तो तात्पुरता हा व्हिडिओ मी इथे करतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. हा बघा हा लेट झालेला माणूस लेट उठतो. मग कुठे चाललो आपण? धबधब्यावर आंघोळ करायला. पेटली लाकडा पेटली. आता गंतीत ठेव. आता बघ कशी मास्टर. अनाथ चला तू. नाही आली नाही. पण फिरायला मजा आली. देवाचे गोठले खूप मस्त एन्जॉय आली. आंबे फणस काजूच्या बिया